नकोच असं वाटत होतं का कधी एकदा परत सुरू करतोय असं नाही, वाटत नकोच असं कधी वाटणारच नाही मला. होतं? कारण मला शिवशिवत होतं. अच्छा. म्हणजे मला आठवतं, मी जेव्हा हिंदी फिल्म करत होतो त्यावेळेला नाटक करत नव्हतो. तर मी शिवाजी बंदरला कधी गेलो तर विंगमध्ये उभा राहायचो आणि विचारायचो आर्टिस्टला, यू आणि सेम तसंच मला स्वप्नात दिसायचं हम्म. की मी काम करतोय आणि कॅमेरा चालू आहे, सगळं असं ते वातावरण सगळं डोळ्यासमोर यायचं माझ्या. हम्म. पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात सिनेमा केला असेल तो कुठला होता? एक डाव भुताचा अच्छा, तो तुमचा पहिला सिनेमा होता? माझा पहिला सिनेमा 83 मधला. अच्छा. तर रवींद्र नाबाडे आमच्या कॉलेजमध्ये होता ना, हा. आणि तो मला म्हणाला होता की मोहन तू काम करतात, आणि ऐन वेळा माझं काम बदललं गेलं त्याच सिनेमात. अच्छा. मेन विलन होतात, हा. पण समोर काही गडबड झाली. हम्म. तो श्रीकांत देशमुख आतमध्ये आला. हम्म. 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 तर मला असं विचारायचं होतं की त्यावेळेचा उत्साह किंवा त्यावेळची हुरहुर किंवा त्यावेळचं जो ती सुरू आता पण होती. हा. म्हणजे वर्षात 2 वर्षांनी काम केलं तर कसं पहिल्या इंटरव्ह्यू धगधग होते ना, मनात हम्म. टेन्शन येतं. हम्म. तसंच टेन्शन ह्या वेळेला आलं होतं. कॅमेरा चालू, कॅमेरा आवाज नाही येत आजकाल, पण त्यावेळेला यायचा कॅमेराचा आवाज हम्म. की कॅमेरा सुरू झाला, मग कळायचं अरे बापरे गडबड आहे काहीतरी. पण खास करून बोलण्याच्या बद्दल तुम्हाला मेहनत तुम्ही केली स्वतःवर. हो हो, मला अजिबात बोलता येत नव्हतं आणि पडायचो मी, उभा राहिलो की पडायचो, बॅलन्स जायचा माझा. वॉकर घेऊन चालत होतो मी आणि प्रॅक्टिस केली. हाँ, तो रहने वाले कहाँ के? पिताजी का नाम? राशन कार्ड तो होगा ही. डोमिसाइल, मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट, जन्म पत्रिका, कुछ तो होगा. केवाईसी कैसे करें अब? इस चिकन का केवाईसी करना मुश्किल है, इसलिए एबिस प्रो चिकन, इंडियाज फर्स्ट 100% ट्रेसेबल चिकन. ट्राई एबिस प्रो टुडे. शिकतो तसं तुम्ही तोंडामध्ये पेन्सिल हो, हो, हो. घालून तुम्ही आवाजावरचं नियंत्रण परत मिळवण्यासाठी केलं सगळं. पण ते 100% होत नाही अजून. म्हणजे अजूनही कधीतरी स्लर होतं, मग शॉर्ट ते डिनाय करतात, रिजेक्ट, हम्म. रिटेक करतो त्याला, हम्म. मग रिटेक होतं. पण डबिंगला तसंच झालं माझं, पण थोडं झालं. ही जी भूमिका आहे स्वामींची भूमिका, त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ती जेव्हा तुमच्या आयुष्यात आली. खरं तर मी अनिरुद्ध बापूंना मानतो, हम्म. पण अनिरुद्ध बापू स्वतः स्वामींचे भक्त आहेत आणि साईबाबांचे भक्त आहेत. तर त्यामुळे इनडायरेक्टली माझं कनेक्शन आहे. पण स्वामींबद्दल कधी फार विचार केला नव्हता मी पूर्वी. पण आता कसं की स्वामी भिनलेत माझ्यात. हम्म. म्हणजे लोक पाय पडायला लागलेत, लगेच समजायचं की चांगलं होते, असं आशीर्वाद देणं ती सवय लागून गेली आता की चांगलं होते, काम चांगलं करा. हा. एक संतपणा आलाय माझ्यात. हम्म. सगळ्या अर्थानं नाही नाही, पण एक अर्थ कधी सांगायचं काय ड्रिंक्स. मी निर्व्यसनी आहे. तर माझ्या प्रत्येक सिनेमात डायलॉग असतो ना. माझ्या कुठल्याच सिनेमात दारू किंवा सिगरेट पण नसते. मुळशी पॅटर्नमध्ये पण एवढा डेंजर